ओम ताताई प्रस्तुत गंधर्वराज पुष्पदंत विरचित श्री शिवमहिम्न या मूळ संस्कृत स्तोत्राचा मराठी अनुवाद अर्थात मराठी श्री शिवमहिम्न। अनुवादकर्ता तात, संगीत सौ आई, गायक सौ आई व चिरंजीव कळस। ऋषीजन गुणीजन ज्ञानी मुनी गंधर्व थकल स्तुत करून किन्नर ब्रह्मदेव या पुढे काय पाड माझा मी एक मूड तरी मिळवीन दयाळू चंद्रचूड। विधेवर्ण शकेना निर्गुण रूप तुझे मानय मनवचेचा काय प्रभाव तेथे सगुण स्वरूप परी सर्व जना आवडे करा गुणगान त्याचे कोणा नवडे। निर्मिली तू देववाणी गोड अमृता होनी योजनी ती करी स्तुती सुर गुरु बृहस्पती जाणे तो परित्यकामी अपुरी त्याची शक्ती तरी मी अल्पमती गाईन तुझी मती। सगुण रहित दिव्य जरी ऐश्वर्य तुझे सगुण रूप भव्य जरी तू त्रिदेवांचे गडवे वाढवे मोडी त्यांच्या हस्ते विश्व हे वस परिवाद गाली गुड हे झोन जाणे। तरुणी आसमनात काय कोण ते शरीर उपाय करिसी काय काय घेऊन आधार निर्मिणा विश्व तू हे धरी कोण ते अवजार असंख्य या प्रश्नांचे कोणा माहित उत्तर अतर्गत ऐश्वर्य ओळखे कोण तो नर जाणतो आम्ही हे सर्व म्हणती ते निरक्षर। काय झाले मत प्राणी अजन्मा असतील का निर्मिण विश्व कोणी अमर्त्य शक्ती नको का कारण काय साधन कळेना याची नसते का मूळ तुझ्या विश्वाचे असशी वरदायका। वैष्णव शैव सांख्य योग इत्यादी पंथ म्हणती तूच परम तत्व वेदादी ग्रंथ विविध मार्ग जरी असे एकशी लक्ष धावे पड कुठेही सागराकडेची जल। नर करोटी परशु गिरीशा नाग नंदी कटवंग चर्म भस्म तुझी इतुकी शिबंदी कृपा कटाक्ष परी तू देसी देवा हे समृद्धी भुले नाही भोगा मग्न जो आत्मानंदी। अस्थिर जग हे म्हणे कोणी म्हणे ते स्थिर मानिती कोणी क्षणिक कोणी मात्र अमर ऐकून हे मूढ मती मी मत मतांतर तरीही करीन स्तुती तुझी तू वहर। कृपाच तव तेजाचा अग्निमय शोध घेण्या गेले श्री विष्णू ब्रह्मादिशेने खालीवरच्या करती यत्न अति सांबाचा वधांग घेण्या मेना परमणूनी लागले तुला सवाया भक्तीने मग स्वरूप दाविले तू स्वय त्या केली जर तुझी सेवा जाईल कशी वाया। महिमा तव भक्तीचा असे विख्यात आननी दशानन शिरमाळा अर्पिता तव चरणी विळे सहज निर्वैरी राज्य त्या त्रिभुवनी सज युद्ध परिसदा स्वबाहू तो भारुनी। खल परिदसा होई उन्मत्त मान मिळता रावण जो बलवान झाला कृपा तुझी होता बळकाव तुझी पाहित व कैलास वनाला दबेशीर पदंगुष्ट दाडी तुनी त्या पातळा। ऐश्वर सरोवरांचे फिके पडे ज्या पुढे त्रिभुवन जिंकणाऱ्या वैभव बाणसुराचे असे ते परी तो देई सेवकांना दान दे नवल त्यात नाही भक्त तव तो हे जाणे सेवकांना तुझ्या कमी कधीतरी का भासे कशाची त्रिपुरारी नम्र तुझ्या चरणी जे। भयभीत सुरासुर क्षय ब्रह्मांड पावता कर्ण कृपा त्यावर प्राशिविष तू महेशा त्यामुळे जरी झाला गवळा तुझा या काळा वसरंजन हिताचे ज्या शोभे डागही त्या। दानव देव मानव कोणीही असो लक्ष शरज मदनाचे होती कधी न विफल इतर समतुलाही कर पाहता वश नामशेष होईतोनी त्याचा जितेंद्रिया पाश। तांडव तव अद्भुत तारिण्या विश्व करिसी विपरीत तरी भासे नृत्य ते परिणामी थरथरे पदका ते पडघमास पृथ्वी हातवर गती हलविती तारे भूमी चटतडनाने तव डळमय स्वर्ग ही समजले कशी अज्ञा दैविकी मया तुझी। अजस तारांगण आकाश गंगा प्रवाही चमके भाळी पेसाळे दिसे बिंदू समपरी किंवा भासती पासम सागर वेष्टितमही अगम्य तव रूपाची अशी ही कल्पना थोडी। त्रिपुरवधासाठी केली प्रचंड तयारी उर्वेचा केला रथ खग सोम सकेजाची झाला सारथी ब्रह्माधनु मेरू शरहरी खटटोपन हा सारा लीला तव केवळ ही। कमल चरणी तव पद्म सहस्त्र घेऊन अर्पिण्या बसे करून संकल्प नारायण पडे जेव्हा एक कमी वाही स्वनेत्र काढून सार्थ करी श्री हरी नाव राजीव लोचन पाहून थोरही भक्ती वर देसी सुदर्शन धरून मग ते करी तो विश्व रक्षण। अधिष्ठाता यज्ञ कर्माचा पुरुष मेळ फळ यजमाना परिते
ते सुप्त स्थितीत करसी तू जागृत असा तू श्रुती विख्यात म्हणून करती कर्म सर्व जन जे सशुद्ध फळदेसी यज्ञाचे आसरा शरणागता ख्याती अशी तुझी जरी नष्ट केले दक्ष यज्ञा उपस्थित जरी तेथे ऋषी देव देवता केले सिद्ध होई भ्रष्ट अश्रद्ध यज्ञ करता स्वरूपादी स्वकन्या पाहता प्रजापिता होनी कामातूर करी हरी नीतीला आणि मग स्वतः मृग पाहे बोल बुबाला शिकविण दडा तेव्हा धमकावून त्याला धरून धन तू हाती व्याध रूपे धावला स्मरण तव तो कापे आज ही ब्रह्मा करावी किव किती अल्लड युवतींची म्हणती पाहिलं वेडा नट अर्धनारी विसरेले का श्री उमा दग्ध केला तू क्षणी दजला मदन जेवा धरत्वा मोह पाशी श्मशानी करसी क्रीडाची तभस्म तुले पुणी रंडमाळगळा ज्यांच्या पिशाच संगे घेऊनी अमंगल जरी हर भासे अज्ञास वरुणी सुमंगल सर्वदा तो होई भक्ता वरदाई कोंडुनी प्राणवायू चित्ता काशी जय योगी डुंबुनी आनंद डोही रोमांचित शरीरी होनी अंतर्मुख अंतर्दृष्टीने पाहती ज्योतिर्मय निराकार तत्व ते तुझी असशी तुझी तू भास्कर धरणी तू गगन तो तुझी आत्मा जल तू नी तू पवन म्हणती एकची यात तव तत्व पंडित मात्र मायुष तत्व नसेची तू नसेच्यात ऋग्यजुर अथर्व त्रिवेद हे व त्रिदेव जागृत सुप्त सुषुम्न मनस्थिती यतीन औम हे त्रिवर्ण तसेची हे त्रिभुवन उरे या सर्व व्यापून शिवा ओंकार स्वरूप भवशव रुद्र उग्र भीम ईशान महेश पशुपती अशी आठ नामे वर्णिती वेद हरिक नामी यात व श्रुतींचा असे संचार तुझ्या तेज रूपाला माझा असो नमस्कार प्रणाम तुला तू दूर निकटा तुला प्रणाम प्रणाम तुला तू सूक्ष्म विशाला तुला प्रणाम प्रणाम तुला तू सान वरिष्ठा तुला प्रणाम प्रणाम मोक्ष रूपासी त्रिनेत्र सर्व प्रणाम रजोगुणी विश्वकर्मा भवा तुला हे नमन तमोगुणी नष्ट करता हरा तुला हे नमन सत्वगुण हित करी मुरुडा तुला हे नमन निर्गुण निराकारी शिवा तुला हे नमन विकल मन हे माझे नावरे आवरिता सकल गुण ते तुझे वर्णवे नावर्णिता पाहुनी भक्ती माझी दिव्य तू केली कृपा वदविली मम मुखे रम्य ही काव्य पूजा श्रवणी कृष्ण मेरू सागरी केली शाई मोडणी कल्पतरू सज्ज केली लेखणी अवनी भुई सपाट पत्रा समान केली एकत्र अशी अफाट सामग्री जमविली लिहू जरी मग बसे सर्वदाशी सरस्वती शक्य न वर्णुती ही महेशात व महती दानव देव मुनी पूजिती चंद्रमौली गुणत्या निर्गुणाचे वर्णिले महग्रंथी वृत्तबद्ध भरत्यात पुष्पदंते घातली रचुनी ही सुमधुर काव्यमय पुष्पांजली पठण पवित्र स्तोत्र केले जर हरदीनी एकाग्र शुद्ध चित्ते संशय यात नाही शिवलोकी घडे वास रुद्रा समान निश्चिती मे जगे बहुधन आयुष्य कीर्ती संतती शिवा शिवाय न देव महिम्ना समना स्तुती अघोरा समना मंत्र न श्रेष्ठ तत्व गुरुनी दीक्षादान तीर्थाटन तपया ज्ञानार्जन सर्व कलावनी पण मोठे महिम्न पठण पुष्पदंत नामे गेला गंधर्व नृप होऊन शशीधर शंकराचा भक्त परम निसीम भ्रष्ट होता सांब कोपे करीतो शिव अर्चना रचुनी गाई मग हे महिम्न दिव्य महान मिळविणा स्वर्ग मोक्ष देवादिकां समान जळवण कर स्तोत्र केले जर हे पठण घडेल शिवसमीप नित्यवास निशवण किन्नर गानाचे हे पुष्पदंताचे वचन असे समाप्त हे स्तोत्र गंधर्वे जे गायिले मनोहरी महादेव महात्म्य जात वर्णिले काव्यपूजा स्वल्प रुजू केली ही शिवचरणी प्रसन्न होतो शंभू सर्वजन हित करी तुझे तत्व न मी जाणे महिमा रूपा गुण जसाई तू तुला माझे शिवा त्रिवार वंदन म्हणे हे सूत्रजनर एक दोन वा तीनदा पापमुक्त करे वास शिवलोकी तो सर्वदा निघाले जे मुखातून पुष्पदंताच्या मधुर पापा हर हर प्रिय महास्तोत्र मनोहर म्हणत एक चित्ते पाठ करून सुस्वर प्रसन्न होई सत्वर महादेव महेश्वर इति श्री पुष्पवंत विरचित श्री स्तोत्र नवा समाप्त श्री शिवार्पणमस्तु।